नमस्कार, मी सुकन्या जोशी. स्वरचंद्रिका एक सांगीतिक प्रवास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे 13 जुलैला सकाळी 10 ते 1 या वेळामध्ये दादरला सावरकर सभागृहामध्ये. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके संगीतकार गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू त्या तिथे उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. आणि तसंच डॉक्टर अनिल काकोडकर जे अणुशास्त्रज्ञ आहेत विख्यात, तेही त्या तिथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे, त्याच्यामुळे सर्व रसिकांना, पद्मजा फेणाणींच्या जे जे चाहते आहेत, संगीताचे जे जे चाहते आहेत, त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तिथे यावं, त्याचा उपभोग घ्यावा, त्याचा छान आनंद घ्यावा, हे मी आवाहन करते. नमस्कार, मी डॉक्टर संगीता गोडबोले, बालरोगतज्ञ आहे मी. आणि स्वरचंद्रिका एक सांगीतिक प्रवास या पद्मश्री पद्मजाताई फेणाणी जोगळेकर यांच्या सांगीतिक प्रवासावर आधारित गौरव ग्रंथाची मी संपादक आहे. आणि ही माझी मैत्रीण सुकन्या जोशी, ती आपण जो याचा प्रकाशन सोहळा करणार आहोत सावरकर सभागृहामध्ये दादर येथे, तर त्या कार्यक्रमाची ती सूत्रसंचालिका आहे. आणि या कार्यक्रमासाठी कोण कोण येणार आहे काय ते ती सांगेल. मला सांगा मॅडम की तुम्ही जी लेखिका आहात, बरोबर आहे, संपादिका आहे. तर त्यामध्ये त्या बुक्समध्ये काय काय आहे? या पुस्तकामध्ये अनेक दिग्गजांचे, म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी पहिल्यांदा लेख लिहिलेले होते. त्याच्यामध्ये साधारण बाकीच्या पद्मजाताईच्या सुहृदांचे पण बरेच आहेत, चांगल्या लेखक आहेत. त्याच्यानंतर म्हणजे साहित्यिक, संगीतकार, तिचे गुरु पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणा, किंवा पंडित जसराज, पंडित रामनारायण यासारखे गुरु, त्याच्यानंतर पंडित भीमसेन जोशी वगैरे अशा अनेक दिग्गजांचे सुमारे 250 लोकांचे त्याच्यामध्ये लेख असे म्हटले तर चालतील. काही किस्से आहेत, काही गोष्टी त्या तिच्या आयुष्यात ज्या काही तिच्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये घडलेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्यांचा एक कोलाज म्हटला तरी चालेल आपण सगळ्या तिच्या या कारकिर्दीचा. कार्यक्रम किती वाजता आहे आणि काय कार्यक्रम स्वरूप आहे? कार्यक्रम सकाळी 10 वाजता आम्ही बोलवलेला आहे सगळ्यांना. सकाळी दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 10 ते 1 या वेळामध्ये हा कार्यक्रम होईल.